आमच्या जमिनी गेल्या तर जगायचं कशावर? सांगली शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार. बैलांच्या अंगावर लिहिला निषेध. राज्यात प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्गावरून संघर्षाची ठिणगी पडली आहे. विशेषतः सांगली जिल्ह्यात विरोधाचा सूर अधिक आक्रमक झालेला आहे. आपल्या जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क आपल्या मुख्य प्राण्यांना निषेधाचं माध्यम बनवलं आहे. सांगलीतील घोगावमधील एका शेतकऱ्याची ही व्यथा पाहून कोणाच्याही काळजात धस्स होईल. शेती वाचवा, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, हे शब्द कोणत्याही बॅनरवरील नाही तर एका हतबल पण लढवय्या शेतकऱ्याच्या भावना आहेत. घोगाव येथील शेतकरी पंडित मारुती कोळेकर यांनी आपल्या लाडक्या बैलांच्या अंगावर हे शब्द लिहून सरकारचा निषेध नोंदवला आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली सुपीक जमिनी हिरावल्या जात असल्याचा आरोप करत घोगावचे शेतकरी आता रस्त्यावर उतरले आहेत. पंडित कोळेकर यांच्या कुटुंबाची तब्बल 4 हेक्टर जमीन या महामार्गाला जाणार आहे. ही जमीन म्हणजे केवळ मातीचा तुकडा नसून कोळेकर कुटुंबाच्या जगण्याचा एकमेव आधार आहे. पंडित कोळेकर हे स्वतःच्या शेतीसोबतच या बैलगाडी जोडीच्या मदतीने इतरांच्या शेतात मशागत करून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र आता हा महामार्ग त्यांच्या उपजीविकेवरच घाला घालणार असल्याची भीती व्यक्त होते आहे. मुख्य प्राण्यांच्या माध्यमातून दिलेला हा इशारा आता सरकारच्या डोळ्यात अंजन घालणार का, की प्रगतीच्या घोडदौडीत सामान्य शेतकऱ्याचा बळी जाणार? हाच खरा प्रश्न आहे. मी पंडित मारुती कोळेकर घोगाव गावचा शेतकरी आहे. तरी आमची डोंगर साईडला जमीन आहे. कमीत कमी 4 हेक्टर आमची कोळेकर कुटुंबाची जमीन जात आहे या शक्तीपीठ महामार्गाला. तर अशी परिस्थिती आहे. आज सध्या आमचं जे जीवन आहे ते सर्व पूर्ण शेतीच्या जीवावर आहे. हा माझा बैलाचा व्यवसाय. मी दुसऱ्यांच्या शेतामध्ये सुद्धा बैलाची कामं करायला जातो, मेहनतीची. आज अशी परिस्थिती आहे की या शक्तीपीठ महामार्गाला हजारो एकर जमीन जाणार आहे. हजारो एकर जमीन गेल्यानंतर असे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत. शिवाय आमचा हा व्यवसायही बंद पडणार आहे. आम्ही ही जनावरं जगवायची कशावर, आम्ही जगायचं कशावर, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आमच्या जनावरांच्या पण अगदी अस्मितेचा विषय आहे. आणि माझं परिपूर्ण मत आहे की पूर्ण हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करून आम्हाला शासनाने सहकार्य करावे. आज आम्ही शेतकरी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग याचा विरोधासाठी आम्ही इथे एकत्र शेतकरी गोळा झाले आहोत. तरी आज आम्ही शेतकरी पंडित कोळेकर यांनी स्वतःचा बैल आणला आहे. त्या बैलामध्ये निषेधाचे बॅनर आम्ही आयोजित केले आहे. शक्तीपीठ महामार्ग नकोच असं आम्ही हे केलं आहे. साधारण इथली जमीन 700 ते 700 एकर जात्या. त्यामुळे बैलाला सुद्धा काम राहणार नाही, माणसाला काम राहणार नाही व इथं सर्व डांबरी होणार आहे. इथं सिमेंटसाठी जंगल निर्माण होणार आहे. की आपण मागील डोंगर पाहू शकता. इथं भरपूर झाडी व वनराईने नटलेलं सौंदर्य परिसर आहे. खाली इथं 4 किलोमीटर गेलं तर पानं नदी आहे. त्यामुळं सुपीक कस्तार माती आहे, ती राहणार नाही. बैलासुद्धा म्हणणं आहे की आता हे आमच्या जमिनीत काय राहणार नाही, माझं काम काय राहणार नाही. त्यामुळे आता निषेध व्यक्त होण्यासाठी 1000 ते 2000 शेतकरी आत्ता उपस्थित आहे. अजून कार्यक्रमाची वेळ चालू व्हायची आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.